29 तारीखपर्यंत पुन्हा एकदा त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे. ते म्हणाले की 29 तारीखपर्यंत अल्टिमेटम देतो, नाहीतर तुमचा विषय संपला. कितवा अल्टिमेटम आहे? सरकारला अल्टिमेट देत असताना सरकारची भावना नाही आहे का द्यायची, तर सरकारची 100% भावना या ठिकाणी आहे. आणि तुम्ही काय मराठा आरक्षणासाठी चाललंय की कोणाला संपवण्यासाठी चाललंय? देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी संपवा मंत्री करा की संपवी मंत्री करा. अरे देवेंद्र फडणवीसांनी संपवण्याचं नाही तर माणसं जोडण्याचं काम केलेलं आहे. त्यांची 5 वर्षाची कारकीर्द महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. आम्ही जोडण्याचं काम करतो. नदी जोड प्रकल्प आणि आणला, अनेक नद्या जोडतोय आम्ही, अनेक समाजाची गरीब घटकातील लोक जोडतोय, सर्वांगीण विकासाची भूमिका घेतोय, वेगवेगळ्या समाज घटकांना जोडतोय, समाजात वितुष्ट होऊन याची काळजी घेतोय. मराठवाडा वॉटर ग्रीड सारखं सर्व जिल्ह्यांच्या पाण्याच्या योजना एकत्रित धरणातनं जोडण्याचं काम देवेंद्रजी करतायत. त्याच्यामुळे ते जोडण्याचं काम करतायत, तुम्ही तोडण्याचं काम करताय. आणि मला वाटतं मराठा समाजाच्या भावनांचा खेळ मांडू नका, मराठा समाजांच्या भावनांचा सौदा करू नका. मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत. आम्ही सारे विविध पक्षातले नेते आमदार मराठा आरक्षण प्रश्नांसाठी तुमच्या सोबत आहोत. परंतु तुमच्या गेल्या 15 दिवसाच्या ॲक्टिव्हिटी 100% राजकीय झाल्यात हे मराठा समाजाला कळून आलंय. आणि आता तुम्ही उमेदवारी अर्ज मागवताय. मग तुम्हाला आता समजून आलंय की मराठा आरक्षणावर आता गर्दी जमत नाहीये. लोकांना कळायला लागले तुमच्या कामाचा फोकस डायव्हर्ट होतोय. म्हणून आता इच्छुक उमेदवार असतात, ते सगळे घोड्यावरच बसलेले असतात. त्याच्यामुळे असे इच्छुक उमेदवार जमवायचे, त्यांची ताकद बघायची आणि मग ह्या उमेदवारांची पुन्हा शक्ती करून आपण मराठा समाजाची दिशाभूल करायची. हे कृपया थांबलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि घुसाघुसीच्या भाषा आमच्यासारख्या तरी कार्यकर्त्यांशी करायच्या नाहीत. आम्ही आयुष्यात इथपर्यंत आलोय ते घुसाघुसी करून आणि ठोकाठोकी करून आलोय, हे नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.